जय जिनेन्द्र। पूर्णार्घ्य जैन ग्रंथवाचन अर्घ्य 7 भाग 66। श्रावक किंवा मुनी हे एखाद्या वेळी मृत्यूविषयी साशंक असू शकतात. अशा वेळी त्याने असा निश्चय करावा की मी जर जिवंत राहिलो तर अमुक पदार्थांचा त्याग करेन, किंवा उपसर्ग अवस्थेत त्याने प्रतिज्ञा करावी की जोपर्यंत हा उपसर्ग राहील तोपर्यंत मी आहारादिकांचा त्याग करेन. उपसर्ग दूर झाल्यावर मी पारणे फेडीन. अजूनही पुष्कळ विस्ताराने वर्णन आहे. ते विस्तार रुची वाचकांनी भगवती आराधना, मूलाचार इत्यादी ग्रंथांमधून पाहून घ्यावे. भक्त प्रत्याख्यान विधीचे सविचार व अविचार असे 2 प्रकार आहेत. जो गृहस्थ किंवा मुनी उत्साह व बलयुक्त असतो आणि ज्याचा मरणकाल दूर आहे अशा साधूंच्या मरणाला सविचार भक्त प्रत्याख्यान मरण म्हणतात. या उलट जो सामर्थ्यहीन आहे आणि ज्याचा मरणकाल समीप आहे अशा साधूच्या मरणाला अविचार भक्त प्रत्याख्यान मरण म्हणतात. सविचार भक्त प्रत्याख्यान मरणाचे 40 अधिकार भगवती आराधनेमध्ये सांगितले आहेत. पुढील कोष्टकामध्ये नामनिर्देश व लक्षण दिलेले आहेत. त्यावरून संपूर्ण कल्पना येण्यासारखी आहे. 1. अर्ह पुढील अधिकार धारण करण्यायोग्य व्यक्ती. 2. लिंग शिक्षा, विनय आदी रूप साधन सामग्रीचे चिन्ह. 3. शिक्षा ज्ञानोपर्जन. 4. विनय ज्ञानाधिकाविषयी विनय असणे. 5. समाधी मनाची एकाग्रता. 6. अनियत विहार अनिश्चित ठिकाणी विहार. 7. परिणाम कर्तव्यपरायणता. 8. उपाधी त्याग बाह्याभ्यंतर परिग्रह त्याग. 9. श्रीती शुभ परिणामांची उत्तरोत्तर उन्नती. 10. भावना उत्तरोत्तर उत्तम भावनांचा अभ्यास. 11. संलेखना कषाय व शरीर कृश करणे. 12. दिशा योग्य बालाचार्य स्थापना. 13. क्षमणा क्षमायाचना करणे. 14. अनुशिष्टी आगमानुसार उपदेश. 15. परगणचर्या दुसऱ्या संघात गमन. 16. मार्गण समाधी मरण करविणाऱ्या आचार्यांचा शोध. 17. सुस्थित आचार्यपद योग्य कार्याविण गुरु. 18. उपसंपदा आचार्यांच्या चरणसन्निध जाणे. 19. परीक्षा परिचारक गणाधिकांची परीक्षा करणे. 20. प्रतिलेखन राज्य देशाधिकांचे शुभाशुभ पाहणे. 21. पृच्छा अनुग्रहाची आज्ञा प्राप्त करणे. 22. एकसंग्रह एका आराधकाचे ग्रहण. 23. आलोचना गुरुसमोर आपले अपराध सांगणे. 24. गुणदोष आलोचनेच्या गुणदोषांचे वर्णन. 25. शय्या आराध्ययोग्य वसतिका. 26. संस्तर आराधनायोग्य शय्या. 27. निर्यापक सहाय्यक आदी. 28. प्रकाशन अंतिम आहार दाखविणे. 29. हानी क्रमाक्रमाने त्याग करणे. 30. प्रत्याख्यान 3 प्रकारचा आहार त्याग जलपानाशिवाय. 31. क्षमण आचार्य आदींची क्षमायाचना. 32. क्षपणा प्रतिक्रमणादिकांच्या द्वारे कर्मांचा क्षय. 33. अनुशिष्टी आचार्याद्वारा उद्यत मुनीस उपदेश. 34. सारणा दुःख व मोहग्रस्त साधूस सावध करणे.
35 कवच वैराग्योत्पादक उपदेश देणे, 36 समता लाभालाभाधिकांमध्ये उपेक्षा बुद्धी, 37 ध्यान एकाग्र चिंता निरोध, 38 लेष्या कषायनुरंजित योग प्रवृत्ती, 39 फल आराधनेचे फल, 40 शरीर त्याग आराधकाचा शरीर त्याग. वरील 40 अधिकारांमध्ये अनुशिष्टी अधिकार 2 वेळा असला तरी लक्षण वेगळे आहे. भगवती आराधना या ग्रंथामध्ये 2 शब्दामध्ये फरक दाखवताना अनुशिष्टी व अनुषष्ठी केवळ असाच फरक आहे. एकाग्रतेच्या अपेक्षेने समाधी, संलेखना, क्षमण हे अधिकार अतिमहत्वाचे वाटतात. इंगिनी मरणविधी. भक्त प्रत्याख्यानामध्ये जो विधी सांगितला आहे स्थूल मानाने तो विधी सारखाच आहे. भगवती आराधना ग्रंथाद्वारे खालीलप्रमाणे विस्तार आहे. आपल्या गणाला साधू आचरण योग्य करून इंगिनी मरण साधण्यासाठी परिणत होऊन पूर्ण दोषांनी आलोचना करतो आणि संघत्याग करण्या अगोदर आपल्या जागी दुसऱ्या आचार्यांची स्थापना करतो. त्यानंतर बालवृद्ध आदी सर्वांस क्षमेसाठी प्रार्थना करतो. त्याच्यासाठी तृणाचे आसन करावे. ते निर्जंतुक पृथ्वी किंवा शिलामयी असावे. ग्रामाधिकातून मागून आणलेले तृणांचा उपयोग करून शय्या तयार करावी. नंतर रत्नत्रयात लागलेल्या दोषांची आलोचना करून रत्नत्रयाची शुद्धी करावी. संपूर्ण आहारांच्या विकल्पांचा आणि बाह्य आणि अभ्यंतर परिग्रहांचा आजीवन त्याग करावा. कायोत्सर्गाने उभे राहून किंवा बसून किंवा झोपून ते मुनी स्वतःच आपल्या शरीराची क्रिया करतात. शौच आणि प्रतिलेखन आदी क्रिया स्वतःच करतात. जगातील संपूर्ण पुद्गल दुःखरूप किंवा सुखरूप परिणत होऊन त्यांना दुःखी किंवा सुखी करण्यात उद्यत झाले तरी त्यांचे मन ध्यानापासून चलायमान होत नाही. ते मुनियाचना, पृच्छना, परिवर्तन आणि धर्मोपदेश या सर्वांचा त्याग करून सूत्रार्थांचा अनुप्रेक्षात्मक स्वाध्याय करतात. 8ही प्रहर ते निद्रात्याग करतात आणि एकाग्रतेने तत्वांचा विचार करतात. स्वाध्याय काल आणि शुद्धी इत्यादी क्रिया त्यांना नाहीत. स्मशानात देखील ते ध्यान करू शकतात. यथाकाल षडावश्यक कर्म नियमित करतात. काटा टोचल्यास अथवा डोळ्यात रजकण पडल्यावर ते स्वतः काढीत नाहीत, पण कोणी काढू लागल्यास मौन धारण करतात. तपोबलाने प्रकट झालेल्या वृद्धीचाही उपयोग करीत नाहीत. मौन स्वीकारतात. रोगाधिकांचा प्रतिकार करीत नाहीत. कदाचित उपदेश देखील देतात. वरीलप्रमाणे विधी आहे. सांप्रतकाली केवळ आचार्य श्री 108 चारित्र्य चक्रवर्ती शांतीसागर महाराज यांनी हा विधी निरतिचार साधला. सकृतदर्शनी हा विधी अत्यंत अवघड वाटतो, पण समीचीन धर्माप्रमाणे आत्मरत पुरुष ज्यावेळी धैर्य धारण करतो त्यावेळी सर्व सुगम व सुसह्य होते. या अपेक्षेने पूज्य शांतीसागर महाराजांनी इंगिनी मरण साधून जगापुढे आदर्श ठेवला. 3. प्रायोपगमन विधी. मागील विधीप्रमाणेच या प्रकारात विधी आहे. विशेषता आहे ती खालीलप्रमाणे. यामध्ये तृण संस्त्रांचा उपयोग करता येत नाही, कारण स्वपर शुश्रुतेचा निषेध आहे. इतकेच नव्हे तर मलमूत्र निराकरण स्वतः देखील करीत नाहीत आणि दुसऱ्याकडूनही नाही. ममत्वरहित भाव इतके पराकोटीला पोचलेले असतात की जर कोणी सचित्त पृथ्वी, जल, अग्नी, वनस्पती व त्रसजीवनिकाय यामध्ये टाकले तर आयु समाप्तीपर्यंत ते तिथेच राहतात. त्रास निवारण करण्यासाठी
कसलाच प्रयत्न करीत नाहीत. त्याचप्रमाणे जर कुणी त्यांचा अभिषेक केला, गंधपुष्पादिकांनी पूजा केली, तरीही प्रसन्न होत नाहीत आणि निराकरणही करीत नाही. ज्यावर मुनींनी अंग टेकले किंवा ठेवले त्यावरून यावज्जीव अंग हलवित नाहीत. याप्रमाणे संक्षिप्त रूप आहे. याचे निहार प्रायोपगमन आणि अग्निहार प्रायोपगमन असे प्रकार आहेत. संहननहीनता व कालाची प्रतिकूलता यामुळे हा विधी करणारे मुनी वर्तमान काळात नाहीत. या तिन्ही प्रकारामध्ये उत्तरोत्तर विधी अवघड आहे.